रिसेंटली आपल्याला माहिती आहे कालच जे बेरूत नावाचं जे आहे कॅपिटल आहे, लेबननची जी कॅपिटल आहे, तर तिथलं एक बॅटर्ड ऑन लेबनन ब्लास्ट, बेरूट मध्ये जे काय बॅटर्ड झालेलं आहे, बॅटर्ड मीन्स एक्सप्लोजन किंवा डिवास्टेशन म्हणू शकतो आपण त्याला, ते जे झालेलं आहे त्याच्याबद्दल आपण ऑन लेबनन ब्लास्ट, लेबनन मध्ये जो काही ब्लास्ट झालेला आहे, एक्सप्लोजन झालेलं आहे, त्याच्याशी रिलेटेड एक एडिटोरियल आपण बघतोय. ओके, तर पुढे क्लोज टेस्टच्या फॉर्म मध्ये आपल्याला आज सॉल्व्ह करायचं आहे. फर्स्ट विल सॉल्व्ह द क्लोज टेस्ट क्वेश्चन. वी हॅव टू फिल अप द ब्लँक्स प्रॉपरली इन द गिव्हन टाइम. 30 सेकंड्सचा वेळ आहे, त्यामध्ये आपल्याला ते सॉल्व्ह करायचं आहे. देन विल डिस्कस द करेक्ट आन्सर अलॉंग विथ एक्सप्लेनेशन. एक्सप्लेनेशन सहित करेक्ट आन्सर काय असेल ते आपण बघू. रेडी सगळेजण? बघा, पहिलं काय, ब्लास्ट वर्सन्स. ब्लास्टनी वर्सन्स, वर्सन्स म्हणजेच काय, बॅड, वर्स, वर्स्ट ते जे असतं त्यातलं वर्सन्स म्हणजे खराब करणं, स्थिती खराब केली आहे. कुणाची? लेबननचं सिच्युएशन, लेबननची स्थिती जी आहे ती खराब केली आहे. ऍज इट फाइट्स, जसं की ते फाईट करत होतं कुणासोबत? पॉलिटिकल, इकॉनॉमिक अँड हेल्थ इमर्जन्सीज. ऑलरेडी ते कशासोबत फाईट करत होतं? पॉलिटिकल, इकॉनॉमिकल आणि हेल्थ इमर्जन्सी ह्या सगळ्या प्रॉब्लेमला, ट्रबलला ब्लास्ट, जो काही ब्लास्ट आहे त्या ब्लास्टने अजून काय केलेलं आहे? सिच्युएशनला अजून खराब केलेलं आहे. ठीक आहे, सगळ्यांना दिसतंय स्क्रीन? स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस, ओके. मग यात आता बघा काय नेमकं म्हटलेलं आहे. वर्सन काय केलं ब्लास्टनी? ब्लास्टनी आधीची जी सिच्युएशन आहे, पॉलिटिकल, इकॉनॉमिक आणि हेल्थ इमर्जन्सी, ऑलरेडी त्यांच्याकडे हे सगळे प्रॉब्लेम्स होते. त्यात आता काय झालंय, एक ब्लास्ट झाला आणि त्या ब्लास्टमुळे काय होऊन गेलं, अजून इमर्जन्सी ज्या आहेत त्या काय झाल्या, अजून जास्त सिच्युएशन खराब होऊन गेलेली आहे. ठीक आहे, चला टाइम स्टार्ट्स नाऊ. ओके, सांगा काय असेल आन्सर? ए, बी, बी अपॉन सी. बर, अजून बी. ठीक है, चलो देखते हैं क्या है. The devastating blast in central Beirut on Tuesday that killed 135 people and wounded 4,000 has once turned the spotlight on a city that had in the past survived civil wars, sectarian violence, foreign interventions and terrorist attacks. बघा, जसं की डिस्ट्रक्शन झालेलं आहे, डिस्ट्रक्टिव्ह असा जो ब्लास्ट झाला, त्या ब्लास्टमुळं सेंट्रल बेरूट मध्ये जे एक पोर्ट आहे तिथे जो ब्लास्ट झालाय मंगळवारी, दॅट किल्ड, त्यामध्ये जवळपास 135 लोक किल झालेले आहेत. हे आकडे आता चेंज होत राहतील. सो सध्यापर्यंत त्यांच्याकडे जे आकडे होते त्यानुसार 135 पीपल किल झालेले आहेत अँड वाउंडेड 4,000 आणि 4,000 जे ते काय केले, वाउंडेड, ज्यांना सिरियसली एन्ज्युअर झालेले आहेत. ठीक आहे, वन्स डाय डॅश. आता पुढचं वाचल्यानंतर कळतं आपल्याला पुन्हा एकदा, म्हणजे काय, पहिले ह्या गोष्टी झालेल्या आहेत, सिव्हिल वॉर्स झालेले आहेत, सेक्टेरियन व्हायलन्स झालेला आहे, काही सेक्टर पार्ट जे आहेत त्यामध्ये वाद झालेला आहे, फॉरेन इंटरव्हेन्शन झालेलं आहे, म्हणजे हे आधी झालेले आहे, त्याच्यानंतर त्याच्यासोबत अजून काहीतरी, म्हणून मग वन्स अगेन जास्त करेक्ट राहील. बी इज द करेक्ट आन्सर. काय असेल मग इथं? बी विल बी द करेक्ट आन्सर. अगेन, बर, वन्स अपॉन का बरं नाही येणार? जर वाक्याच्या सुरुवातीला म्हणजे डायरेक्ट नाउन फॉर्म सारखं जर वापरलं असतं स्टोरी टाईप मध्ये, वन्स अपॉन इन इंडिया वगैरे, वन्स अपॉन अ टाइम जे असं जे तर वापरलं असतं, तर मग तिथं आपण वन्स अपॉन वापरता आलं असतं. पण इथं पुन्हा एकदा झालंय म्हणून वन्स अगेन असं वापरता येईल. वन्स अगेन टर्न द स्पॉटलाइट ऑन अ सिटी. पुन्हा एकदा कुठे लक्ष गेलंय? स्पॉटलाइट मध्ये आलंय, फोकस मध्ये आलंय. कोणतं शहर? बेरूत.
दॅट हॅड इन द पास्ट, जे की पास्ट मध्ये सर्वाइव्ड सिव्हिल वॉर्स, ज्याने पास्ट मध्ये सिव्हिल वॉर्स जे आहेत ते सहन केलेले आहेत, त्यामध्ये सुद्धा सर्व्हाइव्ह केलेलं आहे. सेक्टरियन व्हायलन्स, जो काही सेक्टरमध्ये, प्रत्येक सेक्टरमध्ये काही विभागांमध्ये जे काही व्हायलन्स झालेलं आहे, हिंसा झालेली आहे, त्यामधून सुद्धा तो वाचलेला आहे. फॉरेन इंटरव्हेन्शन्स, काही फॉरेन मधनं काही अटॅक झाले किंवा टेररिस्टचे काही अटॅक झाले, तर या सगळ्यांमध्ये तो सर्व्हाइव्ह करणार आहे. अशी जी सिटी आहे तिथे पुन्हा एकदा एक ब्लास्ट झालाय आणि त्या ब्लास्टमुळे जवळपास 135 पीपल हे किल करण्यात आले आणि बाउंडेड 4000 आणि जवळपास 4000 लोक जे आहेत ते काय झाले, सिरियसली इंज्युअर्ड झालेले आहेत. ओके, क्लिअर सगळ्यांना? लक्षात आलं? मग आन्सर काय येईल? बी. अपॉन किंवा बिगिन का नाही कळलं का? चलो नेक्स्ट. रेडी सगळे? स्टार्ट. झालं? प्यारा नाही दिसत आहे. आता दिसतंय सगळ्यांना? यस नो? क्वेश्चन नाही दिसत आहे. ठीक आहे, पुन्हा एकदा शेअर करून. आता बघा, आता दिसतंय? थर्ड दिसतंय. बर, एक मिनिट. सेकंड? आता ओके 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 ओके, ठीक आहे ठीक आहे, दिसला. जरा लेट दिसतोय. ठीक आहे. वाईल, हा करा ट्राय. झालंय रीड करून? बोलो. बी 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 ई ई. ठीक आहे, बघूयात आन्सर काय. वाईल देर इज नो डर्थ ऑफ. डर्थ ऑफ म्हणजेच काय? कमतरता, लॅक ऑफ, स्केअरसिटी ऑफ, लॅक ऑफ, डर्थ ऑफ, हे सगळे सिनोनिम आहे एकमेकांचे. कॉन्स्पिरेसी थेरीज, जसं की आपण जर बघितलं तर कोणत्याही प्रकारच्या कॉन्स्पिरेसी थेरीजची जी काही कमतरता आहे ती नाहीये. कॉन्स्पिरेसी थेरीज काय असतात? काही षडयंत्र सांगणाऱ्या काही थेरीज असतात, म्हणजे मानलेलं असतं आणि त्यानुसार सांगितलेलं असतं. ते खरं असेलच त्याची गॅरंटी नाही. ठीक आहे. सो व्हाईल देर इज नो डर्थ ऑफ कॉन्स्पिरेसी थेरीज, जसं की कोणत्याही पद्धतीच्या कॉन्स्पिरेसी थेरीची कमतरता नाहीये. बऱ्याचशा कॉन्स्पिरेसी थेरीज आलेल्या आहेत. द इनिशियल असेसमेंट ऑफ द गव्हर्नमेंट इज दॅट द ब्लास्ट वॉज कॉज्ड दॅट एज द डेटोनेशन ऑफ मोर दॅन 2700 टन्स ऑफ अमोनियम नायट्रेट. बघा, द इनिशियल, सुरुवातीची अशी एक असेसमेंट आहे किंवा थेरी आहे ज्या माध्यमातून असं म्हटलं जातंय, गव्हर्नमेंट असं सांगतंय की ब्लास्ट जो झाला तो कशामुळे झालाय? कॉज्ड डायडॅश, कॉज्ड सोबत काय असायला पाहिजे? कॉज्ड बाय. बर, ई वाले पण काही लोक होते ड्यू टू म्हणणार आहे. ड्यू टू जर म्हणायचं असतं तर कॉज्ड काढून टाकावं लागेल. ड्यू टू जर म्हणायचं असेल तर काय करावं लागेल? ड्यू टू म्हणजेच काय? कॉज. ठीक आहे. मग ड्यू आणि कॉज सोबत सोबत नाही येणार, दोन्ही पैकी एकच वापरला गेला असता. मग ड्यू टू जर वापरायचं असतं तर कॉज्ड नव्हतं यायला पाहिजे, पण कॉज्ड आलेलं आहे म्हणून करेक्ट आन्सर असेल बाय. बी. बी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. कॉज्ड बाय द डिटोनेशन. डिटोनेशन म्हणजेच काय असतं? एक्सप्लोजन ऑफ मोर दॅन, जवळपास जास्त, कुणापेक्षा जास्त? 2700 टन्स ऑफ अमोनियम नायट्रेट. 2700 टन पेक्षा जास्त अमोनियम नायट्रेट जो आहे त्याचं एक्सप्लोजन झालंय असं गव्हर्नमेंट सांगते. दॅट हॅड बीन स्टोर्ड इन अ वेअर हाऊस, जे की
बेरूत पोर्ट जे आहे किंवा बेरूत पोर्ट जे आहे तिथे वेअर हाऊस मध्ये स्टोअर करण्यात आलं होतं. आफ्टर इट वॉज कॉन्फिस्केटेड म्हणजेच काय, सीज्ड फ्रॉम अ कार्गो शिप 6 years ago. 6 वर्षापूर्वी जे काय करण्यात आलेलं होतं, सीज केलेलं, जे पकडलेलं कार्गो शिप मध्ये जे काही पकडलं गेलेलं होतं ते सीज केलेलं अमोनियम नायट्रेट जे आहे ते वेअर हाऊस मध्ये स्टोअर करण्यात आलेलं होतं आणि त्या अमोनियम नायट्रेटचं एक्सप्लोजन जे आहे ते झालेलं आहे असं या ठिकाणी सरकारकडनं सांगण्यात येत आहे. ओके, सगळ्यांना क्लिअर? करेक्ट आन्सर काय असेल मग? करेक्ट आन्सर आपण बघितलं काय येईल मग, बी बाय. ओके, सगळ्यांना थर्ड क्वेश्चन दिसतोय? यस नो? थर्ड क्वेश्चन दिसतोय सगळ्यांना? चलो स्टार्ट. बोलो, बोला आन्सर. बी. ठीक आहे, अजून बी. बर, बोलो फास्ट, जल्दी जल्दी. जेके बी, AK-47 बी, आरती बी, बोलो फास्ट. ठीक आहे, करेक्ट आहे. सगळेजण म्हणताय बी म्हणजे बीच असणार आहे. बघू काय. ऑफिशियल से दॅट द इनिशियल एक्सप्लोजन इग्नाइटेड अ फायर. सुरुवातीचं जे काही एक्सप्लोजन होतं त्या माध्यमातून काय झालं, फायर इग्नाइट झालं. इग्नाइट मीन्स इनिशिएटेड, सो स्टार्टेड, थिनगी पेटणं ज्याला म्हणतो आपण, सो इग्नाइटेड अ फायर. मग पहिलं जे एक्सप्लोजन झालं त्या माध्यमातून काय झालं, फायरला सुरुवात, थिनगी पेटला गेली. वाईल द सेकंड वन वॉज मोर डिवास्टेटिंग. पण दुसरा जो होता तो मात्र कसा होता, भयानक असा, डिवॉस्टेटिंग म्हणजेच काय, डिस्ट्रक्ट करणारा होता सेकंड वाला. डायडॅश अ, मग तो कशा सोबत होता, तर विथ अ मशरूम क्लाउड ऑफ स्मोक. म्हणजेच काय, क्लाउड, मशरूम ज्या पद्धतीचा असतं त्या पद्धतीचा क्लाउड ऑफ स्मोक म्हणजे धुराचा जो आहे, तर एक असं मशरूमच्या आकाराचे ढग जे आहेत ते तयार झाले. अँड फायर एन्व्हलपिंग, एन्व्हलप करणं, कवर्ड, सो कव्हर करणं, असा जाळ की ज्याने कव्हर केलं द कॅपिटल्स स्कायलाईन. कॅपिटल जी आहे बेरूत जे आहे त्याची स्कायलाईन म्हणजे दिसणाऱ्यावरती जो काही जेवढं काही दिसत होतं, स्कायलाईन जेवढं स्काय दिसत होतं त्या सगळ्याला आच्छादित करून घेतलं. कशाने? धुराने आणि जाळाने. ठीक आहे. अँड इट्स शॉक वेव्स बॅटरिंग, बॅटर मीन्स स्ट्रायकिंग रिपीटेडली, आणि त्याच्या शॉक वेव्स जे आहेत त्याचे, फायर्सचे जे जे काही लाटा आहेत त्यांनी काय केलं, बिल्डिंग्स अक्रॉस द सिटीज, शहरामधल्या बिल्डिंग्सला पुन्हा पुन्हा त्याच्यावरती त्या आदळल्या. अँड वाउंडिंग थाउजंड, आणि त्या माध्यमातून हजारो लोकांना काय केलं, जखमी केलं. ओके, सगळ्यांना क्लिअर? येस नो? म्हणून इथं करेक्ट आन्सर काय असणार आहे, विथ. ठीक आहे, विथ वाला जो आहे तो काय होईल, करेक्ट आन्सर येईल बी. बघूया नेक्स्ट आता. ठीक आहे, फोर्थ क्वेश्चन दिसतोय सगळ्यांना? क्वेश्चन दिसतोय? यस नो? क्वेश्चन दिसतोय सगळ्यांना आता? नो? बर, एक मिनिट मी चेक करतो. आता दिसतंय? चलो स्टार्ट.
रीडला बोलो आंसर. ई, MDPM, ई, रेशमा ई, आरती ई, बोलो फास्ट. Okay. Officials have said that they would investigate any potential terror angle. ठीक आहे. ऑफिशियल्स जे काही आहेत त्या लोकांचं असं म्हणणं आहे की दे वुड इन्व्हेस्टिगेट, आम्ही याच्यामध्ये काय करू, इन्व्हेस्टिगेट करू एनी पोटेन्शियल टेरर अँगल, काही टेररिस्ट अँगल काही आहे का हे आम्ही काय करू, चेक करू, इन्व्हेस्टिगेट करू. वाईल प्राईम मिनिस्टर हसन दियाब हॅज प्रॉमिस टू ब्रिंग ऑल दोज रिस्पॉन्सिबल फॉर दिस कॅटॅस्ट्रॉफ. कॅटॅस्ट्रॉफ याचाच अर्थ असतं डिझास्टर. ठीक आहे. सो मग प्राईम मिनिस्टर हसन दियाब जे आहेत त्यांनी असं सांगितलं की प्रॉमिस केलंय, वचन दिलंय की जे पण याला कारणीभूत असतील, जबाबदार असतील त्या लोकांना नक्कीच काय केलं जाईल, टू जस्टिस, त्या लोकांना जे आहे तर टू ब्रिंग, त्या लोकांना समोर आणलं जाईल आणि नक्कीच न्याय निवाडा जो आहे तो केला जाईल. US प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प हॅज कॉल्ड इन अन अटॅक. US प्रेसिडेंट जे आहेत डोनाल्ड ट्रम्प हॅज कॉल्ड इट अन अटॅक. ते असं म्हणतात की हा एक अटॅक आहे. ठीक आहे. कोण म्हणते, मिस्टर डोनाल्ड ट्रम्प यांनी असं सांगितलंय की हा काय आहे, अटॅक आहे. The magnitude of the blast and the level of the destruction it caused in one of the busiest areas of the capital city suggest that the casualties could be higher. ठीक आहे. मग the magnitude म्हणजेच काय, इंटेन्सिटी, जो पण ब्लास्ट झाला एवढ्या मोठ्या लेवलचा ब्लास्ट आणि सोबत डिस्ट्रक्शन जे काही झालेलं आहे ते खूप जास्तीचं आहे, त्याची लेवल जी आहे ती खूप जास्तीची आहे. हे जर बघितलं आणि ते पण अशा बिझीएस्ट एरियामध्ये, ज्या एरियामध्ये सगळ्यात जास्त बिझी आहे, कॅपिटल सिटी आहे, अशा ठिकाणी होणं हे सजेस्ट करतं काय, कॅज्युअलिटीज कुड बी हायर. कॅज्युअलिटीज म्हणजेच काय, किती बेजबाबदारपणा आहे हे आपल्याला यामध्ये दिसून येत आहे. मग तो बेजबाबदारपणा कमी असणार का जास्त असणार, जास्त असणार. म्हणून करेक्ट आन्सर असेल ई, हायर. मॅक्झिमम लोकांचं आलेलं आहे, बरोबर. ठीक आहे. सो द करेक्ट आन्सर इज हायर. सगळ्यांना क्लिअर. चलो आगे. सगळ्यांना क्वेश्चन दिसतोय, 5th क्वेश्चन दिसतोय सगळ्यांना. नाही दिसत आहे, एक मिनिट. हो दिसतोय, ठीक आहे. करा ट्राय. ठीक आहे. बेरूत हेल्थ केअर सिस्टम, बेरूत मधली जर आपण हेल्थ केअर सिस्टम बघितली ती सुद्धा काय झाली आहे, कोलॅप्स झालेली आहे. स्ट्रगलिंग टू फाईट द कोविड-19 पॅन्डेमिक. पहिलेच ते काय करताय, कोविड-19 पॅन्डेमिक जे आहे त्याच्यामुळे जो त्रास होतोय त्याच्यातून रिकव्हर होण्यासाठी ती फाईट करते. इज ऑलरेडी स्ट्रेच, ती ऑलरेडी स्ट्रेच करते, जेवढ्या पण त्यांच्याकडे अवेलेबल रिसोर्स आहे त्यांचा वापर करण्याचा प्रयत्न करते. कोपिंग डायट द आफ्टरमॅथ इफेक्ट. आफ्टरमॅथ म्हणजेच काय असतात, इफेक्ट्स असतात. स्पेसिफिक एखादं वॉर झालं किंवा काही सिच्युएशन झाली त्याच्यानंतरचे जे इफेक्ट्स आहेत त्याच्याशी रिलेटेड आफ्टरमॅथ हा शब्द वापरला जातो. Coping dash the aftermath of the blast itself would be an uphill task for the country's beleaguered government. बघा, कोपिंग dash the aftermath. कोपिंग सोबत काय येतं, विथ. अप तर आलेलंच नाहीये, कोप अप येतं नाही तर विथ येतं. ठीक आहे. मग इथं विथ आहे, अपचं ऑप्शन नाहीये, म्हणून मग करेक्ट आन्सर असेल ए. कोपिंग विथ द आफ्टरमॅथ, जसं की आपल्याला जुळवून घ्यावं लागेल कशाशी, ब्लास्टच्या नंतर जी काही सिच्युएशन असेल त्या सिच्युएशनची. इटसेल्फ वुड बी अन अपहिल, आणि ते जुळवून घेणं काय असणार आहे, अपहिल टास्क. अपहिल टास्क यालाच फ्रेज म्हणून वापरलं जातं. अपहिल टास्क म्हणजेच काय, एखादा डोंगर चढणं वगैरे जसं म्हणतो आपण, थोडंसं हरकिलियन टास्क म्हणू शकतो आपण, जर अवघड टास्क. फॉर द कंट्रीज बेलिगर्ड. बेलिगर्ड म्हणजेच काय, ट्रबलसम. गव्हर्नमेंट, जी गव्हर्नमेंट ऑलरेडी सगळ्या गोष्टींमध्ये अडकलेली आहे त्या गव्हर्नमेंटला या ब्लास्ट पासून बाहेर निघणं हे खूप जास्त अवघड, ट्रबलसम सिच्युएशन त्यांच्यासाठी होणार आहे.
The blast could not have come at a worse time for Lebanon. The blast could not have come at a worse time for Lebanon. लेबनन मध्ये आपण जर बघितलं तर ब्लास्ट हा सिच्युएशन अजून वाईट वेळेमध्ये तो आलेला नाहीये. म्हणजे नेमकं काय तर सिच्युएशन त्यांनी वाईट बनवली आहे. तो वाईट काळात नाही आलेला तर त्यांनी वाईट बनवली सिच्युएशन. इन रिसेंट इयर इट हॅज बीन बॅटलिंग विथ वन क्रायसिस ऑर अनदर. ऑलरेडी त्यांची जी सिच्युएशन आहे ती इतकी वाईट चाललेली आहे. कशी? इट हॅज बीन बॅटलिंग. बॅटलिंग मीन्स स्ट्रगल करणं. विथ वन क्रायसिस. एक क्रायसिस होत नाही तर लगेच दुसरं येऊन थांबतं. जसं की बी इट पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी. पॉलिटिकली ते कंट्री जी आहे ती इनस्टेबल आहे. अ क्रम्बलिंग इकॉनॉमी ऑर द पॅन्डेमिक. मग याच्यामध्ये काय काय? अ क्रम्बलिंग इकॉनॉमी. इकॉनॉमी अशी की जी क्रम्बल होते, जी मिक्स ग्राइंड होणारी म्हणू शकतो आपण, अशी इकॉनॉमी. आणि त्यासोबतच पॅन्डेमिकची सिच्युएशन. या सगळ्यांच्या सोबत काय होतंय, हे बॅटल जे आहे ते अजून हे ब्लास्ट जो आहे तो अजून एक त्यामध्ये काय झालं, ऍडिशन झालंय. ठीक आहे. सो द करेक्ट आन्सर विल बी, काय असेल मग करेक्ट आन्सर इथं? पहिलंच ए विथ. ठीक आहे, कोपिंग विथ. क्लिअर सगळ्यांना? चालायचं पुढे. नेक्स्ट. सगळ्यांना दिसतंय? क्वेश्चन दिसतंय सगळ्यांना? येस, ओके. ठीक आहे, आन्सर्स येत आहेत. आन्सर्स आले, बघूयात काय. बर, एम आय ए, शेखर ए, ईशाना ए, जे के ए, भावना ए. ठीक आहे, अजून आलं काही? एमडीएम पीएम ए. बर, ईशाना ए. बर, ठीक है. चलो. Massive street protests that broke out in Beirut and elsewhere last year against corruption and the government's inability to dash even basic services to citizens paralyzed governance further, leading to Prime Minister Saad Hariri's resignation. The new government's immediate priority was to fix the economy. Massive street protest. काय झालं मग? बरेचसे स्ट्रीट प्रोटेस्ट झाले, आंदोलन झाले, हे अगोदरच सांगतायत. दॅट ब्रोक आउट इन बेरूत. बेरूतमध्ये बरेचसे प्रोटेस्ट झाले, आंदोलन झाले. अँड एल्सवेअर लास्ट इयर अगेन्स्ट करप्शन. कशाच्या अगेन्स्ट? मागच्या वर्षी जे काही करप्शन झालं त्याच्या अगेन्स्ट. अँड द गव्हर्नमेंट इनेबिलिटी. गव्हर्नमेंट काहीच करू शकलं नाही. टू डॅश इवन बेसिक सर्व्हिसेस टू द सिटीजन्स. सिटीजन्सला बेसिक सर्व्हिसेस सुद्धा काय यायला पाहिजे? प्रोव्हाइड ऑर गिव्ह. मग गिव्हला यस यस नाही चालणार आपल्याला, टू सोबत वरचा फर्स्ट फॉर्म पाहिजे, म्हणून मग करेक्ट येईल ए. ए इज द करेक्ट आन्सर. म्हणून इथं करेक्ट कोण येईल? ए. प्रोव्हाइड इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. सो टू प्रोव्हाइड इवन बेसिक सर्व्हिसेस टू सिटीजन. मग मागचं जे गव्हर्नमेंट होतं ते बेसिक सर्व्हिसेस द्यायला सुद्धा काय झालं? इनेबल ठरलं, ते कॅपेबल नाही ठरलं. पॅरालाइज गव्हर्नमेंट फर्दर. गव्हर्नन्स जो होता तो खूपच पॅरालाइज होता, म्हणजेच काय, तेवढ्या चांगल्या क्वालिटीचा नव्हता. लिडिंग टू प्राईम मिनिस्टर साद. मग या माध्यमातून नेमकं झालं काय की जे साद हरिरी होते त्यांना रेजिग्नेशन द्यावं लागलं. आणि नवीन गव्हर्नमेंटचं पहिलं काम होतं टू फिक्स द इकॉनॉमी. इकॉनॉमिकली जे काही ग्रोथ थांबलेली आहे त्याला काय करणं, त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करणं, हे सगळ्यात पहिल्या प्रायोरिटीवरती ते होतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन दिसतोय? करा ट्राय. ठीक आहे. ई ई काही जण म्हणतायत. बर, एक जण बी म्हणताय. बर, सगळे बाकीचे ई ई. ठीक आहे.
बट द इकॉनॉमी बघू आपण काय नेमकं. बट द इकॉनॉमी इज स्टील इन फ्री फॉल. पण अजूनही इकॉनॉमी, जरी नवीन सरकारचं पहिलं काम असलं की इकॉनॉमीला फिक्स करणं, तरी सुद्धा अजून ती कशी आहे, फ्री फॉल. म्हणजेच काय, फ्री फॉल, फॉल होणारी म्हणजेच काय, पडणारी. प्राइसेस ऑफ इसेन्शियल गुड्स आर हाय. प्राइस ज्या आहेत त्या इसेन्शियल गुडच्या त्या काय आहेत, वाढलेल्या आहेत. फॉरेन करन्सी इज स्केअर्स, फॉरेन करन्सी कमी आहे. अँड द जीडीपी इज एक्सपेक्टेड टू कॉन्ट्रॅक्ट 12% दिस इयर. आणि असं सांगितलं जात आहे की 12% जीडीपी जो आहे तो काय असेल, कॉन्ट्रॅक्ट होणार आहे, कमी होणार आहे. अकॉर्डिंग टू द IMF, कोणानुसार, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड जे आहे त्यांच्यानुसार 12% तो काय होणार आहे, कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. रेसिडेंट्स ऑफ Beirut are also struggling dash long power outages which are delaying even the rescue efforts after the blast. बघा, also struggling dash struggling for, जर मी म्हटलं समजा तर struggling for something असायला पाहिजे. इथे बरेचसे ऑप्शन्स आहेत आणि यामध्ये जर आपण बघितलं की रेसिडेंट्स ऑफ बेरूत आर ऑल्सो स्ट्रगलिंग विथ, बरेचसे प्रॉब्लेम्स आहे. म्हणून मग काय येईल, स्ट्रगलिंग विथ कशा कशा सोबत, लॉंग पॉवर आउटेजेस. जर मी स्ट्रगल फॉर, ही स्ट्रगल्स फॉर हिज लाईफ असं मी म्हणू शकतो. पण स्ट्रगलिंग विथ लाईव्हलीहूड, करिअर आणि मग बरेचसे प्रॉब्लेम्स असतील तर मग तिथं विथ यायला पाहिजे, नॉट फॉर. मग इथं बरेचसे प्रॉब्लेम्स आहे म्हणून मग इथं काय पाहिजे होतं, स्ट्रगलिंग विथ. लॉंग पॉवर आउटेजेस म्हणजेच काय, बऱ्याच काळापर्यंत, आउटेजेस म्हणजेच ड्युरेशन, मग बराच काळ चालणारं जे ड्युरेशन आहे ते कुणाचं, पॉवरचं. त्याच्यानंतर विच आर डिलेइंग इवन द रेस्क्यू एफर्ट्स आफ्टर द ब्लास्ट. मग जर आपण बघितलं की त्या एरियामधले पॉवरचे जे काही कट्स आहेत ते पॉवर कट असेल, त्याच्यानंतर बरेचसे असे प्रॉब्लेम्स आहेत की ज्यांच्या माध्यमातून त्याला डिले केला जातोय. एफर्ट्स आफ्टर द ब्लास्ट, यामधून वाचण्यासाठीचे जे काही एफर्ट आहे ते डिले होत आहेत असं यामधून सांगितलं जात आहे. म्हणून मग स्ट्रगलिंग विथ असेल. सो द करेक्ट आन्सर इज बी. करेक्ट आन्सर असेल बी. ओके, क्लियर सगळ्यांना. चलो आगे नेक्स्ट क्वेश्चन दिसतोय सगळ्यांना, बोलो. चलो बी 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 ठीक आहे. चला बघू आपण आता. ऑन द साऊदर्न बॉर्डरला जर आपण बघितलं तर टेन्शन्स बिटवीन इस्रायल अँड हिजबुल्ला आर ऑन द राईज. ह्या दोन मधलं जे टेन्शन आहे ते काय होत चाललंय, वाढत चाललंय. विथ इस्रायली प्राईम मिनिस्टर बेंजामिन नेतन्याहू वॉर्निंग ऑफ मिलिटरी ऍक्शन. बेंजामिन नेतन्याहू जे आहे इस्रायलचे जे काही प्राईम मिनिस्टर आहे ते काय करतायत, वॉर्निंग देत आहेत मिलिटरी ऍक्शन घेऊ म्हणून. इफ लेबनन वॉज ऑलरेडी ऑन इट्स नीज, लेबनन ऑलरेडी ऑन इट्स नीज म्हणजेच काय, गुडघे घुटना टेक देणं, म्हणजेच काय, गुडघे टेकवणं, म्हणजेच काय, हारणं, हार पत्करणं. डॅश ऑल दिस क्रायसिस द ब्लास्ट वुड मोस्ट लाईकली ब्रेक इट्स बॅक. ठीक आहे, डॅश ऑल दिस क्रायसिस. आता इथं बघा अमंग सगळ्यांनी सांगितलंय, पण अमंग जो आहे ना, आपण तो सब्जेक्टशी रिलेटेड, म्हणजेच काय, एखादा पर्सन असेल, 2 पर्सन आहे तर बिटवीन, आणि 2 पेक्षा जास्त आहे तर अमंग वापरतो. पण इथं कंडिशन आहे म्हणजेच काय, क्रायसिस आहे, मग ती थिंग आहे. म्हणून मग अमंगच्या ऐवजी अमाइड्स हा शब्द आपल्याला जास्त करेक्ट राहील. अमाइड, AMID, अमाइड म्हणजेच काय, सिच्युएशनशी रिलेटेड अमाइड असतं. म्हणजे बिटवीन जसं आपण वापरतो पर्सन साठी, किंवा अमंग जसं वापरतो पर्सन साठी, तसं सिच्युएशन साठी आपण अमाइड वापरू शकतो. ठीक आहे, सो अमाइड साठीचाच पण जास्तीचे आहेत म्हणून मग अमाइड्स हा शब्द आपल्याला इथं वापरता येईल. ठीक आहे, अमाइड्स ऑल दिस क्रायसिस द ब्लास्ट वुड मोस्ट लाईकली ब्रेक इट्स बॅक. या क्रायसिस मुळे काय होणार आहे की जे काही बॅक येणं जे चाललं होतं त्यांचं ते मात्र कुठेतरी काय होणार आहे, तो टेम्पो त्यांचा तुटला जाणार आहे. ओके, म्हणून इथं करेक्ट आन्सर कोणता असेल मग, सी अमाइड्स. ओके, ऑलमोस्ट सगळ्यांचं चुकलेलं आहे, लक्षात आलं ना पण काय चुकलं तर. चलो आगे.
इट हॅज रेंडर्ड म्हणजे सेपरेट करणं, hundreds of thousands homeless and would deepen the country's economic woes as one of its main ports has been destroyed. जसं की त्यांचं मेन पोर्ट जे आहे ते काय करण्यात आलं, डिस्ट्रॉय करण्यात आलं, तसं थाउजंड्स ऑफ होमलेस, बऱ्याचशा लोकांना, हंड्रेड्स ऑफ थाउजंड होमलेस, बऱ्याचशा लोकांना होमलेस करण्यात आलं. आणि या माध्यमातून ज्या इकॉनॉमिक वूज, पहिल्यापासून जे काही आर्थिक मिजरीज, दुःख होतं किंवा सॉरोज होते, ते सगळे काय होत आहेत, हळू अजून जास्त वाढले जात आहेत. कशामुळं? कारण त्यांचं मेन पोर्ट जे आहे, जे इकॉनॉमिकली इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा ग्रो करण्यासाठी जे कामाचं होतं, त्याच पोर्टवरती जो ब्लास्ट आहे तो झालेला आहे. म्हणून थोडंसं काय होतंय, इट हॅज रेंडर्ड, बऱ्याचशा लोकांना त्यांनी काय केलंय, होमलेस, इकॉनॉमिक वोज जे आहेत ते अजून जास्त वाढले गेलेले आहेत. द डायडॅश फोकस बोलो, बर, द डायडॅश फोकस बोलो फास्ट. नेक्स्ट फोकस, बर, फॉर्मर, बर, इमिजिएट, ठीक आहे. अजून बोलो बोलो बोलो, पटपट बोला. ठीक आहे. द करेक्ट आन्सर इज इमिजिएट फोकस शुड बी ऑन रेस्क्यूइंग. नेक्स्ट म्हटलं तर पुढचं काय घेणार आहे ते फोकस नाही होणार. ठीक आहे. सो नेक्स्ट वे किंवा असं काहीतरी वापरलं असतं. फोकस म्हटलंय म्हणजे इन्स्टंट ऍक्शन आहे, म्हणून मग इमिजिएट पाहिजे. द इमिजिएट फोकस शुड बी ऑन रेस्क्यूइंग द वाउंडेड अँड गेटिंग द सिटी बॅक ऑन इट्स फीट. शहराला पुन्हा मागच्या जसं ते पूर्वी होतं त्या स्थितीवर आणणं हे सगळ्यात महत्वाचं काम आहे. जे वाउंडेड झालेले आहेत त्यांना रेस्क्यू करणं, त्यांचा बचाव करणं आणि त्यांना सिटीला, शहराला पुन्हा पूर्वस्थितीत आणणं हे सगळ्यात महत्वाचं काम असेल, प्रायोरिटीवरचं. ओके. सो द करेक्ट आन्सर हिअर इट इज. काय असेल मग करेक्ट आन्सर? ई. चलो नेक्स्ट, लास्ट क्वेश्चन, पटपट आन्सर करा. All stakeholders from the Sunni parties to Shia Hezbollah should work together. Other countries in the region as well as international institutions should offer help to Beirut to digest this moment of catastrophe. जवळपास जेवढे पण स्टेक होल्डर्स आहेत, ज्यांच्यावर याचा परिणाम होतोय, अशा सगळ्यांनी काय केलं पाहिजे, एकत्र आले पाहिजे आणि काम केलं पाहिजे. अदर कंट्रीज, बाकीच्या कंट्रीज सुद्धा ज्या रिजन मध्ये आहेत त्यांनी सुद्धा, किंवा इंटरनॅशनल जे काही इन्स्टिट्यूशन आहे त्यांनी सुद्धा ऑफर हेल्प टू बेरूट, बेरूटला हेल्प केली पाहिजे टू डायडॅश दिस मोमेंट ऑफ कॅटास्ट्रॉफ. सांगा. व्हेरी गुड. चुकलेले सगळ्यांचं म्हणणं आहे ऑल ऑफ दिस हेल्प, सपोर्ट, प्रोव्हिजन, विथ स्टँड. मला एक सांगा, ऑलरेडी हेल्प आलेलं आहे. ऑफर हेल्प टू बेरूट टू हेल्प, परत परत हेल्प येईल का? नाही. ऑफर हेल्प म्हटलं परत टू सपोर्ट येईल का? नाही. टू विथ स्टँड दिस मोमेंट, या मोमेंटला काय करावं लागेल, त्यांच्या सोबत उभं राहावं लागेल. ठीक आहे. सो म्हणून करेक्ट आन्सर जे असेल ते कोणतं असेल? विथ स्टँड. ओके, सगळ्यांना क्लिअर का? डी ऑप्शन आहे. कळलं? ओके. गुड डे टू ऑल ऑफ यू.